आपल्या पालकांनाच माहिती पाहिजे की हे मी माझ्या मुलाला द्यायला पाहिजे की नाही. वी शुड अवॉइड रिफाइंड फूड. नो चॉकलेट, नो पेस्ट्रीज, बिस्किट्स स्पेशली. दिवसातून 2दा कंपल्सरी ब्रश. आणि सर्वात महत्वाचं 6 मंथली डेंटल चेक. डेंटिस्ट्री टेक्नॉलॉजी वाईज खूप पुढे गेली. आणि रूट कॅनल्स आधी आम्ही हाताने करायचो, आता त्याच्यासाठी पण स्मार्ट मशीन. आजारामध्ये सर्वात जास्ती पसरतोय तो कॅन्सर. तुम्ही जेवढं चांगलं नॅचरल दाताने खाऊ शकता ना, तेव्हा आर्टिफिशियलने नाही. तुमचं चालूच डायजेशन तोंडापासून होतं. नमस्कार, मी जया महाजन. आजच्या आपल्या कल्पतरू सृजनाच्या या भागामध्ये आपण भेटणार आहोत डॉक्टर अर्चना सोमानी या मॅमना. त्या मॅमचा आपण आता थोडक्यात परिचय त्यांच्याचकडनं ऐकूया. मॅडम नमस्कार. आमच्या या भागामध्ये आजच्या तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. माझं नाव डॉक्टर अर्चना सोमानी आहे. मी गेले 27 वर्ष डेंटिस्ट्री प्रॅक्टिस करते कल्याणमध्ये. आणि डेंटिस्ट्री बरोबर थोडीशी समाजसेवा, थोड्याशा हॉबीज सगळ्या परस्यू केलेल्या आहेत. माझे स्वतःचे 2 दवाखाने आहेत, 2 प्रायव्हेट क्लिनिक आहे. आणि गेले 25 वर्ष मी सेंचुरी रेऑन हॉस्पिटलला अटॅच्ड आहे. अरे वा, किती छान. मॅम तुमचा हा प्रवास कसा सुरू झाला, थोडक्यात आम्हाला माहिती द्याल? प्रवास म्हणजे माझे वडील हे चीफ इंजिनियर MSCB म्हणून रिटायर झालेत. आणि मी माहेश्वरी मारवाडी आहे. मारवाडीमध्ये एवढं एज्युकेशन बेसिकली नसतं, म्हणजे त्या जमान्यात 25 इयर्स बॅक. पण माझे पप्पा एज्युकेटेड असल्यामुळे ही वॉन्टेड हिज डॉटर्स टू बी हायली एज्युकेटेड. आणि समाजाला अगेन्स्ट जाऊन त्यांनी आम्हाला डेंटिस्ट्री म्हणा, माझी मोठी बहीण डॉक्टर आहेत, MA आहेत, त्यांनी आमच्या एज्युकेशनला खूप प्राधान्य दिलं. तर आज जे काय आहे आय ओव ऑल टू माय फादर. अरे वा. पण मग लहानपणापासून तुम्हाला डॉक्टरच व्हायचं हा काही हे होतं की गोल होता तुमचा, की तुम्हाला अपघात? नाही, टू बी व्हेरी फ्रँक, मला आर्किटेक्चरमध्ये घ्यायचं होतं. पण ते कसं होतं की असं म्हणतात ना की फिमेल शेवटी सगळं, त्यांना एक महिलाला सगळं बघायचं आहे, घर, मुलं. मग असं एक होतं की आर्किटेक्चर इज नॉट अन ब्रांच फॉर फिमेल, असं तेव्हाची एक समजूत होती. आणि डेंटिस्ट्री ही फिमेलसाठी एकदम फिट अँड फाईन आहे. चूल, मूळ, घर, प्रॅक्टिस सगळं सांभाळून. आणि घर सांभाळणं हे महेश्वरी मारवाडीजमध्ये प्रायोरिटी असते. हो, नक्कीच, बरोबर. असं मारवाडीमध्येच नाही, सगळीकडेच आहे की तुम्ही काहीही करा पण आधी तुम्हाला घराला प्राधान्य, म्हणजे कुटुंबाला तुम्हाला प्रायोरिटी लिस्टमध्ये ठेवावंच लागतंय. आणि ते असं नाही, ते काय चुकीचं नाहीये, ते बरोबरच आहे. पण ते सांभाळतानाही आपण आपले छंद किंवा आपल्या ज्या कला आहेत ते जोपासायला हवे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तर मॅडम, आपण आधी, आता तुम्ही डेंटिस्ट आहात तर त्याच्याबद्दल थोडे प्रश्न तुम्हाला आधी विचारते, नंतर आपण तुमचं पण सोशल वर्क वगैरे पण बघूयात. नक्की. तर बऱ्याच जणांमध्ये दातांचं दुखणं हे खूप कॉमन झालेलं आहे, म्हणजे 100 पैकी 99 पेशंट असतातच. तर दातांची निगा कशी राखावी किंवा त्याच्यावर काय उपाय आहेत, थोडक्यात आम्हाला जर माझ्या प्रेक्षकांना. कसं आहे ना मॅडम, आधी आपलं जे होतं ते रॉ फूड, आपण आधी ऊसाचं असं दाताने तोडून खायचो. सफरचंद आहे, गाजर आहे, मुळी आहे, हे आपण असं रॉ फूड जास्ती खायचो. आणि रॉ फूडमुळे काय होतं माहितीये का, दातांना थुंकी निर्माण होते, सलायव्हेशन जास्ती होतो आणि क्लिन्झिंग चांगलं होतं. तर आता ते सगळं चेंज झालंय ओव्हर दी डेज. आता तुम्हाला गाजर कुठे दिसणार नाही किंवा मुळा खाताना कोणी बघणार नाही. आणि ऊस वगैरे तर मुलांना माहिती सुद्धा नाही. आता आपलं सगळं झालंय एकदम म्हणतो ना रिफाइंड फूड, केक, पेस्ट्रीज, वेफर्स, सॉफ्ट फूड. त्याला दातांना फंक्शनिंगची गरजच नाहीये, सॉफ्ट फूड झालंय. आणि सगळ्यामध्ये स्वीटनिंग एजंट्स किंवा प्रिझर्वेटिव्स हे एवढे जास्ती झालेत ना, त्याच्यामुळे हे दातांमध्ये ते आपले जे कोपरे वगैरे दातांचे असतात किंवा ज्या दातांच्या लाईन्स असतात त्याच्यात ते जाऊन अडकून आजकाल जे झालंय ते डीकेचं किंवा कॅव्हिटेशनचं प्रमाण खूप जास्ती वाढलंय, स्पेशली सॉफ्ट ड्रिंक्स आणि रिफाइंड फूडमुळे. देवाच्या कृपेने का असे ना, पण मला दातांचं दुखणं काय हे अजूनही माहिती नाहीये, कारण माझे दात अजूनही दुखत नाहीयेत किंवा किडलेले नाहीयेत. ब्लेस्ड. तर जी नवीन आता छोटे मुलं असतात तर त्यांच्यासाठी दातांची निगा राखण्यासाठी तुम्ही पालकांना काय संदेश द्याल की पुढे चालून त्यांना हा त्रास होऊ नये? मॅडम बरोबर बोलला तुम्ही. ॲक्च्युली काय आहे ना,
आपलं जे गिफ्टिंग, मुलं कुणीतरी आपण जातो म्हणजे आपण स्वीट घेऊन जायचं किंवा चॉकलेट्स घेऊन जायचं, हे खूप जास्ती झालंय आता खूप. आणि मुलांना माहित नाहीये की त्याचे साईड इफेक्ट्स काय. द पेरेंट शुड नो, म्हणजे आपल्या पालकांनाच माहिती पाहिजे की हे मी माझ्या मुलाला द्यायला पाहिजे की नाही. मुलं कमवायला जात नाही की मार्केटमध्ये जाऊन ते चॉकलेट खरेदी करणार नाही. तर ॲज फार ॲज पॉसिबल, जसं मी आधी पण म्हटलं, वी शुड अवॉइड रिफाईंड फूड. नो चॉकलेट, नो पेस्ट्रीज, बिस्किट्स स्पेशली, स्वीटन्ड बिस्किट, क्रीम बिस्किट जे हल्ली मुलं खूप खातात. पॅक्ड फूड, वेफर्स आहेत, बनाना वेफर्स आहे, पोटॅटो वेफर्स आहेत, चॉकलेट्स, आईस्क्रीम्स, सॉफ्ट ड्रिंक्स शुड बी स्ट्रिक्टली अवॉइडेड. आणि पालकांनी हे पाहिजे की दिवसातून कमीत कमी 2दा मुलांनी ब्रश करायचंच करायचं आहे. आणि त्याच्यासाठी जर पालक करणार, मॅडम तुम्हाला जसं आता सांगायची आपल्याला कोणालाच गरज नाही. अनुकरण मुलं आपल्या पेरेंट्सच करतात. दे मिमिक देअर पेरेंट्स. सो इट्स आपलं एक काम आहे की आपण त्यांच्यासमोर घेऊन आरशात जर ब्रश केलं तर 100% 2 दिवसांनी 4 दिवसांनी तुमचे मुलं तुम्हाला फॉलो करतील. आणि दॅट इज द बेसिक लॉ की तुम्ही दिवसातून 2दा ब्रश. प्रत्येक जेवणानंतर चूळ ही मुलांना सवय लावा. तुम्ही त्यांना गोड खायला द्या, 2 नाही 4 चॉकलेट द्या, पण एक अटीवर की तुला लगेच ब्रश करायचं. जर ते स्वीटनिंग एजंट तुमच्या दातावर नाही राहणार तर तुम्हाला दाताला कीड लागणारच नाही. बरोबर. आणि आमचे धंदे म्हणजे कमी होतील, बंद पडतील असं म्हणता येईल. पण नो शुअर. आणि आम्हाला पण ते आवडेल की छोट्या मुलांना कमीत कमी त्रास व्हायला. मॅडम, रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये आम्ही रोज दातांची निगा कशी राखायची याच्याबद्दल काही तुम्ही सोपे टिप किंवा काहीतरी देऊ शकता? जसं मी आत्ता बोलले होते, लहान मुलांचे जे आहेत तसं आपण मोठ्यांना पण सेम अनुकरण ते करायचं आहे. दिवसातून 2दा कंपल्सरी ब्रश. सकाळचं ब्रश, मॅडम US मध्ये पद्धत आहे की ते नाईट ब्रशिंग जास्ती चांगलं करतात, डे नाही करत. बिकॉज रात्रभर आपलं तोंड बंद असतं. जसं फ्रीजमध्ये जर तुम्ही अन्न ठेवलं आणि फ्रीज बंद केलं तर ते सडणार आहे. तसंच जर आपण जेवलो आणि तसंच झोपलं तर रात्रभरामध्ये ते अन्न सडून किटाणू त्याचे होतात. म्हणून कंपल्सरी नाईट ब्रशिंग करायचंय तुम्हाला. दिवसभरात तुम्ही जेवढ्यांदा चहा घेताय, कॉफी घेताय, बरेचदा तुम्ही दिसतात लोकांना असे ब्लॅक स्टेन्स आहेत दातांवर. दॅट इज टिपिकली बिकॉज ऑफ टी ऑर कॉफी. जे आपण टी कॉफी, आता ऑफिसमध्ये लॅपटॉप वर्क जास्ती झालं आहेत, कम्प्युटर वर्क जास्ती झालं आहे, तिथेच चहा मिळतो, तिथेच कप ठेवतात आणि तसंच पुन्हा कामाला लागतात. सो इट शुड बी मेड इन हॅबिट की तुम्ही जेव्हाही चहा किंवा कॉफी घेताय तुम्हाला 1 सिप ऑफ वॉटर घ्यायचा आहे. हा बेस्ट म्हणजे बेस्ट सोल्युशन आहे. तुम्हाला कधीच दातांना स्टेन्स, कॅल्क्युलस होणार नाही. प्रत्येक जेवणानंतर, चहा कॉफी नंतर तुम्हाला पाणीचा सिप घ्यायचा आहे. आपण म्हणतो की अरे गरम नंतर थंड लगेच तडके जातील दाताला, हे होतं ते होतं. काही नाही, 2-3 मिनिटं थांबायचं आणि यू हॅव टू टेक वॉटर. आणि सर्वात महत्वाचं 6 मंथली डेंटल चेकअप. तुम्ही जर डेंटल चेकअप 6 मंथली केलं तर तुमचं जे काय प्रॉब्लेम आहे ते कमी ह्याच्यात सॉल्व्ह होतं. एक आहे ना, एक अजून एक मिथ म्हणा, फॅक्टफुल म्हणा, काहीही म्हणा, लोकांना असं आहे की डेंटिस्ट खूप पैसे घेतात, खूप गेलं की मग ते हे करतात. मग तुम्ही कमी ह्याच्यात आला ना तर तुमचा खर्चही कमी होतो, तुमचा त्रासही कमी होतो आणि भीती जी तुम्हाला इंजेक्शन्सची, चेअरची आहे, कमीच्या कमी ह्याच्यात. बरोबर. आता हल्ली फॅड आलाय, हल्ली म्हणण्यापासून आधीपासूनच आहे की बेड टी घेतात लोक, तर त्याच्यामुळे काही नाही. बेड टी उलट मी म्हणेन की बेड टी घ्या आणि नंतर ब्रश करा. बरं. कारण की जर तुम्ही बेड टी घेताय आणि नंतर ब्रश करताय, देन यू आर नॉट कॅरिंग एनिथिंग अलॉंग विथ यू इन युअर माउथ. तुमचं क्लीन आहे. खूप लोक US मध्ये वगैरे, इव्हन फॉरेन कंट्रीजमध्ये, दे विल हॅव देअर टी, ब्रेकफास्ट आणि मग ते ब्रश करतात. बिकॉज रात्री तुम्ही ब्रश करून झोपलेला आहात, सकाळी तुम्ही जस्ट गार्गल केलं आणि यू कॅन हॅव दिस थिंग्स अँड देन ब्रश. मॅडम, पूर्वीच्या तुमच्या व्यवसायामध्ये आणि आता जे नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन तंत्रज्ञान आलंय त्याच्यामध्ये काय आहे, म्हणजे फरक? खूप फरक आलाय मॅडम. डेंटिस्ट्री टेक्नॉलॉजी वाईज खूप पुढे गेली आता, खूप म्हणजे खूपच पुढे. आधी म्हणजे जर तुम्ही 20-25 वर्ष अगोदर बघितला तर 2च प्रकार होते, दात काढायचं, दात बसवायचं, चांदी भरायची, बस. तेवढे 2 किंवा 3 प्रकार असायचे डेंटिस्ट्रीमध्ये. पण मागच्या डिकेड पासून एवढं काय तंत्रज्ञान, म्हणजे एवढ्या इनोव्हेशन्स, एवढे गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यात की आता
म्हणजे तुम्ही सगळं AI नी आणि ह्यांनी तुम्ही कसं दिसणार आहे कॉस्मॅटिक डिझायनिंग नंतर ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. म्हणून एक कॉस्मॅटिक डेंटिस्ट्री ही तुफान इन आहे सध्या, की मला स्माईल लाईन कशी पाहिजे, माझी स्माईल कशी पाहिजे. लोक अक्षरशः मॅडम आमच्याकडे सेल्फी घेऊन येतात आणि सांगतात माझा हा दात आहे ना हसताना या अँगलमध्ये असा दिसतो. एवढं हे झालंय. आणि आता डेंटिस्ट्री त्याला पुरेसे आहे, म्हणजे ते त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह आम्ही करू शकतो. म्हणून कॉस्मॅटिक डेंटिस्ट्री इज व्हेरी मच इन. आधी दात बसवायचा हा मोठा संकट होता, की आयदर कवळीच बसवायची आहे, नाही तर मग 2 दातांना घासून तुम्हाला ब्रिज बसवायचा आहे. म्हणजे एक जरी दात बसवायचं तर तुम्हाला 2 दात घासावे लागायचे. आता इम्प्लांट आलाय. इम्प्लांट एवढा सोपं आणि एवढं आता म्हणजे नॉर्मल झालंय ते, जसं दात काढायचं तसं इम्प्लांट टेक्नॉलॉजी आली आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्ट दात बसवू शकता आता. म्हणजे सपोर्टिंगला दात लागत नाही आणि सिम्पल आणि सुटसुटीत आहे. आणि त्याच्यात पण आधी थोडं क्रिटिकल होतं, आता ते खूप सिम्पल प्रोसिजर झालंय. तिसरं आहे लेझर डेंटिस्ट्री. लेझरमध्ये तुमची क्लिनिंग, गम्सच्या सर्जरी, मग ब्राईटनिंग, खूप काय लेझरनी आता डेंटिस्ट्रीमध्ये होतं. आणि रूट कॅनाल्स आधी आम्ही हाताने करायचो, आता त्याच्यासाठी पण स्मार्ट मशीन झाल्यात. म्हणजे आता हाताने नाही ते सुद्धा मशीननी होतं. म्हणजे रूट कॅनल आधी म्हणायचं नाही रे बाबा खूप दुखतं रूट कॅनल करताना, आता ते राहिलेलं नाही आहे. आता रूट कॅनल पण स्मार्ट मशीन्सनी झालंय. सो डेंटिस्ट्री टेक्नॉलॉजी वाईज हॅज गॉन फार फार अहेड. आता तुम्ही मगाशी मला म्हणालात की चहा किंवा कॉफीमुळे आपल्या दातांवर जे डाग वगैरे येतात तर ते क्लीन करण्यासाठी आम्ही तुमच्याकडे जेव्हा येतो तर त्यात वेगवेगळ्या पद्धतीच्या मशीन्सचा वापर होतो, तर त्याच्यामुळे दातांची झीज होते, हे खरं आहे का? नो, ॲब्सोल्युटली नॉट. कारण की जेव्हा आम्ही क्लिनिंग करतो, म्हणजे जसं तुम्ही म्हणाला स्टेन्स आहे किंवा कॅल्क्युलस डिपॉझिशन्स होतो, आम्ही मशीन्समध्ये व्हायब्रेशन्स असतात, ते स्कार नाही होत किंवा त्याच्यात सिरेशन्स नाही होत, म्हणजे चिरा नाही पडत. त्या पर्टिक्युलर गोष्टीवर आम्ही व्हायब्रेशन्स मूव्ह करतो. व्हायब्रेशननी ते असे बारीक बारीक पीसेस होऊन ते निघतात. हे एक मिथ आहे की दात साफ केल्याने दात सैल होतात किंवा मग त्याच्या झीज लवकर होते, असं काहीही नाहीये. मॅडम आता हे झालं तुमचं करिअर बद्दल आपण थोडंसं बोललो, पण तुमचं सोशल वर्क पण आहे. जेव्हा मी तुमचं प्रोफाईल चेक केलं तर त्याबद्दल त्याची वाटचाल तुमची कशी तिकडे? सोशल वर्कचं म्हणायचं तर तेही आय गिव्ह इट क्रेडिट टू माय फादर अँड माय फादर इन लॉ, दोघांनाही. माझ्या सासूबाई खूप सोशल होत्या आणि माझे तिकडे वडील खूप सोशल होते, तर ते आधीपासून बघितलेलं आहे की अरे हे प्रोफेशन तर ठीक आहे, बट इट इज वाईजली सेड की यू हॅव टू गिव्ह समथिंग बॅक टू सोसायटी ऑल्सो. तर आपल्याला काय घेणं आणि काय देणं असतं तसं आहे. जर तुम्ही काय करताय तर तुम्ही कुठेतरी सोशली सुद्धा ऍक्टिव्ह पाहिजे, असं आधीपासून वडिलांकडून, सासूबाईंकडून, सगळ्यांकडून शिकलेलं आहे. आणि आधी प्रॅक्टिस करून सगळं सेट झाल्यावर एक पर्टिक्युलर लिमिट येतं मॅडम, की आता असं वाटतं की हे बस झालं, आता आपण थोडं जर समाजाचं जे आपलं देणं आहे ते आपण करायला पाहिजे. बरोबर. मग आता हे तेव्हा तुम्ही तुमचं क्लिनिक असेल आणि सोशल वर्क असेल आणि घराची जबाबदारी असेल, तर याचा सगळं मेळ कसा साधतात? ते खूप डिफिकल्ट होतं मॅडम, पण मी खरंच सांगू काय, एक जिद्द आणि ते की नाही, मला माझे हजबंड नेहमी चिडवतात की खूप मल्टीटास्किंग करायची तुला सवय आहे, पण मग काय ते एक मनात ठरवलं की नाही मला हे करायचंय. आणि मॅडम एक म्हणजे मी एवढ्या छान प्रोफेशनमध्ये आले ना, वेअर आय कॅन इझिली माझ्या अपॉइंटमेंट्स आम्ही पुढे मागे करू शकतो. इमर्जन्सी खूप कमी असतात, तर ते मॅनेजेबल आहे. डेंटिस्ट्री इज मॅनेजेबल, म्हणून ते होऊन जातं. थोडंसं सोशल वर्क बद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मॅडम मी एकतर 2-3 ह्यांना अटॅच्ड आहे. मी इनरव्हील क्लब ऑफ कल्याण ही एक वुमेन्स NGO आहे, ही इंटरनॅशनल वुमेन्स NGO आहे. त्याला मी गेले 8 ते 9 वर्ष अटॅच्ड आहे. मागच्या वर्षी मी त्याची प्रेसिडेंट होते आणि खूप छान काम केलं मागच्या वर्षी आमच्या टीमनी आणि इनरव्हील क्लबनी. मी रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणला पण अटॅच्ड आहे. मी त्यांची चार्टर मेंबर आहे आणि तिथेही मला काम करायला खूप आवडतं. नंतर मी माहेश्वरी समाज, जे म्हणजे माझं समाज आहे, त्याच्यात पण मी 2-3 पोस्टवर आहे. मेडिकल पोस्टवर आहे, कल्चरल पोस्टवर होते. म्हणजे ती माझी आवड आहे की मला कल्चरल ॲक्टिव्हिटीज खूप आवडतात घ्यायला आणि करायला, तर त्याच्यात आहे. मग आम्ही 1-2 गुंज म्हणून
संस्था आहे की जे जुने कपडे आहेत ते आहेत, ती पूर्ण भारताभर आहे, ज्याचा आउटलेट आम्ही आमच्या क्लिनिक्सवर ठेवला आहे. म्हणजे वर्षानुवर्ष ते आम्ही कलेक्शन सेंटर ठेवलं आहे. एक लोकमंगलम संस्था आहे, त्याच्यात आम्ही म्हणजे एक संस्था आहे जी बेड्स आहेत, क्लचर्स आहेत, किंवा आपण जे म्हणतो ना वॉकर्स आहेत, ते भाड्याने देतो. तर ती पण संस्था आपण आपल्या क्लिनिकच्या बाहेर चालवतो. तर असे भरपूर हे आपण करतो. आणि तेही म्हणजे असं नाही की वेळ मिळाला तर प्रायोरिटीवर पण आपण ते काम करतो. म्हणजे सोशल वर्क करताना आनंद किती मिळतो, खूप जास्ती खूप सॅटिस्फॅक्शन. आणि मॅडम नॉट ओनली समाजसेवा ह्याच्यातून मला डेंटलमध्ये पण मी खूप काही म्हणजे नोईंगली अननोईंगली एक जनरल कॅरेक्टर कळतो मॅडम, जेव्हा पेशंट तुमच्यासमोर बसतो की हाऊ अफोर्डेबल ही ऑर शी इज, ते किती करू शकणार आहे. आणि मॅडम डेंटल ट्रीटमेंट महाग आहे. कधी कधी असं होतं ना की ह्यांना गरज, ह्यांना खूप दुखतंय, तर मी सेंच्युरी रॉयल हॉस्पिटलला अटॅच्ड आहे, जो ट्रस्ट हॉस्पिटल आहे. त्याच्यात मी त्यांच्या बरेचदा ट्रीटमेंट लो कॉस्टमध्ये करून देते. किंवा माझ्या क्लिनिकमध्ये आम्हाला जमलं तर आम्हाला जिथे कमीत कमी त्यांच्याकडून काय घेऊन करता येतं, तो सॅटिस्फॅक्शन खूप जास्त आहे मॅडम. कारण की जो दुखणं तुम्ही कमी करता ना, त्याला काय हेच नाही. बरोबर. पैशापेक्षा समाधान खूप जास्त. बरोबर. अजून तुमच्या उपक्रमांबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की काय आहे. मॅडम आता आम्ही कॅन्सर सेंटर म्हणजे जे आता सर्वात महत्त्व, आता तुम्हाला पण माहिती या दिवसांमध्ये हे जे आपलं कल्चर ऑफ लाईफ चालू आहे, किंवा जी आपली सगळी सुव्यवस्था बिघडलेली आहे ना आता सध्या मोबाईल्समुळे, ह्याच्यामुळे त्याच्यामुळे, तर आजारामध्ये सर्वात जास्ती पसरतोय तो कॅन्सर. तर आम्ही म्हणजे मी माझ्या पर्सनल लेवलवर मला कॅन्सरवर वर्क करणं खरंच खूप आवडतं नाही म्हणायला पाहिजे ह्याला, पण मला जागरूकता आणायला आवडते. आम्ही मेमोग्राफीचे कॅम्प घेतो, आम्ही सर्व्हायकल कॅन्सर डिटेक्शनचे कॅम्प घेतो, पॅप्समियर असतं एक टेस्ट, त्याचे कॅम्प घेतो. देन वी डू सर्व्हायकल वॅक्सिनेशन ॲज वेल, जे आजकालच्या मुलींना द्यायला पाहिजे. सर्व्हायकल कॅन्सर एक आजार असा आहे की तो आपण प्रिकॉशन म्हणून वॅक्सिनेशन देऊ शकतो मुलींना, तर त्याच्यावर आम्ही वर्क करतोय. बरेचसे ओल्ड एज होम म्हणा किंवा ऑर्फनेजेस म्हणजे अनाथ आश्रम आहे, यांच्यावर सुद्धा आम्ही जाऊन तिथे वेगळे वेगळे कॅम्प्स घेतो, त्यांना तिथे काय गरज आहे ते बघतो. आणि ते खूप सॅटिस्फॅक्टरी. वेन यू वर्क ऑन ऑर्फनेज आणि ओल्ड एज होममध्ये जाऊन तुम्ही काम करता मॅडम, त्यांचा जो प्रेम आणि सॅटिस्फॅक्शन आहे त्याची कशालाच तुलना नाही आहे, कशालाच नाही. बरोबर. तुमचं करिअर झालंय, तुमचं सोशल वर्क झालंय, तुमची आवड म्हणजे तुमचा छंद ते मी वाचलं मगाशी की तुम्हाला गार्डनिंग करायला खूप आवडतं, तर त्याबद्दल थोडंसं. मॅडम माझे 2 म्हणजे मेजर हे असे म्हणू शकता तुम्ही हॉबी इज गार्डनिंग अँड फ्लावर डेकोरेशन. आणि जो आनंद तुम्हाला फ्रेश फ्लावर्स आणि झाडाचा एक पान सुद्धा नवीन आला किंवा त्याला फूल आली किंवा पालवी फुटली, तर जे आनंद तुम्हाला होतो ना, कुंडीत जरी लावलं असेल आणि त्याला सकाळी रोज जाऊन बघणं खूप आनंद देतं. आणि तुम्ही इट इज अ व्हेरी गुड स्ट्रेस बस्टर मी म्हणू शकते. जेव्हा तुम्हाला लाईफमध्ये, आणि कितीही कुणाचं लाईफ चांगलं असतं मॅडम, डिप्रेशन, स्ट्रेस आणि म्हणतात ना टेन्शन, हे सगळ्यांच्या लाईफमध्ये. तर जेव्हा तुम्ही हॉबीजवर येता ना, तुम्ही विसरता की तुम्हाला काय टेन्शन आहे किंवा स्ट्रेस आहे. सो इन दॅट पार्ट जेव्हा मला जास्ती स्ट्रेस होतो, मी कल्याणच्या फ्लावर मार्केटला जाते, खूप सारे फुलं घेऊन येते आणि फ्लावर डेकोरेशन करते. आणि जेव्हा ते सुंदर फुलं, कलर हे आपल्या सगळ्या लाईफचा मूड ते चेंज करतात. तो फ्लावर डेकोरेशन मी करते. म्हणजे माझ्या घरी तुम्ही कधी याल तर तुम्हाला एक फ्रेश फ्लावर डेकोरेशनचा एक हे मिळणार. प्लस गार्डनिंग मला खूप आवडतं. मी ते आधी म्हणजे माझं माहेर औरंगाबादचं आहे मॅडम, आणि औरंगाबाद साईडला वगैरे काय बंगलो आणि बाहेर मस्त गार्डन्स, तेव्हापासून मी गार्डनिंग शहरात पॉसिबल नाही होत. आपण गॅलरीमध्ये थोडंसं काहीतरी इथे मी वर्टेक्सला राहते आणि तिथे मला खूप गॅलऱ्या भेटलेल्या आहेत. माझ्या प्रत्येक गॅलरीत झाडं आहेत आणि छान त्यांची, सकाळी उठले की फर्स्ट राऊंड माझा गॅलरीत असतो. खूप छान. तर झाडांपैकीच माझं तुम्हाला विचारते की कोणते कोणते आपण लावू शकतो गॅलरीमध्ये मॅडम, जर तुम्हाला ऊन असेल तर तुम्ही फ्लावरिंग प्लांट खूप छान लावू शकता. फ्लावरिंग प्लांटला मॅडम ऊन लागतो. पण बऱ्याच वेळा काय होतं ना मॅडम, मी पण आणते झाडं,
त्यांच्याकडे असतात ना तेव्हा खूप छान दिसतात आणि घरी आणल्यानंतर एक महिनाभरात झाडांची ती वेगळीच अवस्था होते. तर मॅडम आता तुम्ही पार्लरवाले आहात म्हणजे यू आर अ ब्युटिशियन, सो व्हॉट टू से, जसं तुम्हाला आपल्याला ड्रेसिंग, आपल्याला फेशियल, आपल्याला ब्लीच, आपल्याला हेअर कट, आपल्याला सगळं लागतं आणि आपल्याला छान खायला प्यायला पण लागतं. सेम आहे मॅडम, झाडांना सुद्धा तुम्हाला खत द्यावी लागतात. यू हॅव टू गिव्ह द विटॅमिन्स, मिनरल्स. जसं आपण एक टॅबलेट्स घेतो की नाही मला स्वस्थ राहायला विटॅमिन्स आणि मिनरल्स पाहिजे, तसं झाडांना पण लागतं. 8 ते 10 दिवसांनी कंपल्सरी 15 दिवस मॅक्स खत द्यायचंय त्यांना. त्यांची कटिंग करत राहायचं मॅडम. तुम्ही जेवढं कटिंग करणार तेवढं नवीन होणार. पाणी खूप एक्सेस, म्हणजे आपण म्हणतो ना अरे बहुत मिठाई खाया याने बहुत अच्छा है, ऐसा नहीं है. आपको झाड़ों को पाणी देना है, झाडांना पाणी टाकायचंय पण लिमिटमध्ये. लिटरली मॅडम चेक करा झाड ओला आहे का, तर पाणी पण देऊ गरज नाही, अजिबात नाहीये. आणि कटिंग करत राहा, खत देत राहा, स्प्रे मारत राहा झाडांना. तुम्ही जसं अँटी ऑक्सिडेंट्स आपण म्हणतो घेतो की टू फाईट अगेन्स्ट इन्फेक्शन इन आवर बॉडी, तसंच तुम्हाला त्यांना स्प्रे द्यायचे की झाडांना पण खूप गोष्टींशी भांडावं लागतं इन अराउंड. त्यांच्यावर किटाणू हमला करतात, हे करतात. तर यू हॅव टू स्प्रे देम एव्हरी 15 days to 1 month. आणि वरची माती नेहमी तुम्हाला सैल करत राहायचंय सो दॅट दे कॅन ऑल्सो ब्रीथ. त्यांना पण श्वास घेता. मॅडम आता हे झालं आपलं गार्डनिंग बद्दल. अजून आपण पुन्हा दातांकडे वळतोय. तर मला हे जाणून घ्यायला आवडेल की आता काय होतं ना की आता आमच्याच घरातली केस आहे, माझ्या सासूबाई आहेत, वयस्कर आहे आणि त्यांना डायबिटीज पण आहे. तर अशा केसमध्ये काय होतं की दातांची त्यांची पूर्णच म्हणजे हे झालेलं आहे, पूर्ण दात काढून टाकल्यानंतर बऱ्याच वेळा अशा लोकांना मग मिक्सरमध्ये बारीक करून द्यावं लागतं खायला किंवा ज्यूस असं काहीतरी त्यांना द्यावं लागतंय. तर मग अशा वेळेस त्यांना काय तुम्ही सजेस्ट कराल की दातांची कवळी पण बसवल्यावर बऱ्याच वेळा त्यांना प्रॉब्लेमला फेस करावं लागतं, मग अशा वेळेस काय करतात? मॅडम तुम्हाला एक सांगू का, आपली एक मेंटॅलिटी अशी आहे ना की आता काय करायचंय, वय झालं. ही आपली इंडियन टेंडन्सी आहे. वेन अमिताभ बच्चन कॅन वर्क ॲट द एज ऑफ 80, रेखा कॅन डान्स ॲट द एज ऑफ 70, मग आपण आपल्याला म्हातारं का म्हणून घ्यायचं? एज मॅटरच करत नाही बेसिकली. तर सर्वात पहिले आपण चुकतो कुठे की आता काय झालंय, आता सगळं झालंय, माझ्याकडे किती पेशंट आले, मॅडम दात काढून टाका, आता काय राहिलंय, म्हणजे ॲट 50s 60s पण ते असं म्हणतात. तर बेसिकली आपण थोडं मागे जाऊ की आपण आहे ना जेव्हा दात वाचवता येतील तेव्हा मॅक्सिमम वाचवायचा प्रयत्न करायचा. की आता माझं वय झालंय, आता काय करायचंय, काढून टाकू, ही टेंडन्सी आपल्याला सोडायची आहे. आणि जे म्हणजे सिनियर सिटीजन किंवा जिरॅटिक पेशंट हे हमखास म्हणतात आम्हाला येऊन, ती पहिली गोष्ट की आपल्याला दात वाचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण की मॅडम तुम्ही जेवढं चांगलं नॅचरल दाताने खाऊ शकता ना तेव्हा आर्टिफिशियलनी नाही खाऊ शकत. बरोबर, म्हणजे फॅक्ट ऑफ लाईफ आहे. काही असो, तुम्ही हार्ट रिप्लेसमेंट, आपण हार्टमध्ये वॉल रिप्लेस करतो किंवा नी रिप्लेस करतो किंवा हिप रिप्लेस करतो, आर्टिफिशियल इज आर्टिफिशियल. तर आम्ही एकदम प्रयत्न करतो बेस्ट द्यायचा, पण स्टील इट इज आर्टिफिशियल. सो ट्राय अँड सेव्ह जे नॅचरल आहे ते सर्वात महत्त्वाची गोष्ट. दुसरं म्हणजे की जेव्हा तुम्ही एक दात काढता, 2 दात काढता, लगेचच्या लगे बसून घ्यायची आपल्याला ती हे पाहिजे की नाही मला बसवायचे दात. हे एक काढलं मग इकडून खातोय ना, मग हे एक काढलं मग इकडे आहे ना, असं करता करता त्या पूर्ण दातांची एकदम हे जाते, वाट लागते. म्हणून दात काढल्या काढल्या कधीही दात बसून घ्यायचं. जर तुम्ही जास्ती व्यवस्थित चावलं, व्यवस्थित खाल्लं तर मॅडम अर्धे जे आजार आहेत ना तुमचे सिनियरिटीमध्ये येतात ते तुम्हाला अर्धे आजार कमी होणार. बिकॉज एव्हरीथिंग स्टार्ट्स हिअर. तुमचं चालूच डायजेशन तोंडापासून होतं. तर बरेचसे आजार जसं डायबिटीज आहे, हे आहे, तुमचे तोंडातले दात आणि तुमची खायची ही व्यवस्थित राहिली ना तुमचे आजार खूप कंट्रोल राहतात. म्हणून दात काढलं अवॉइड करायचं. पण काही कारणावश ते आपण वाचवू शकत नाही, काढावेच लागले तर त्यांना इझिली आधी रिप्लेसमेंट घ्यायला पाहिजे. आणि मॅडम रिप्लेसमेंट खूप इझी झालाय आता, खूप इझी. तर रिप्लेसमेंट वय काही असो, रिप्लेसमेंट मला 100 वर्ष झालं तरी करायला लागणार अशी आपली पेशंटची तयारी पाहिजे. तर मिक्सरची गरज नाहीये. आपला दात आपले नॅचरल मिक्सर आहे, त्याला आपल्याला काहीच करायची गरज नाहीये. आणि आपण ते थोडं लेट गो करतो. म्हणून या हिरड्यांचं तुम्ही जसं म्हटलं तुमच्या घरात आहे, हिरड्यावर खाऊन खाऊन आहे ना मॅडम हिरड्या झिजतात. मग त्याच्यावर ना कवळी बसते, ना डेंचर बसतात, ना इम्प्लांट बसतो. म्हणून आपल्याला दात
काढल्या रिप्लेसमेंट हे सर्वात गरजेचं आहे. 6 मंथली डेंटल चेकअप करा मॅडम. तुम्हाला डेंटिस्ट नक्की प्रत्येक गोष्टीला तुम्हाला सोल्युशन्स देत राहतात. मोठा खर्च होणार आहे तो लहानात आणि त्या सिटिंग्स पण कमी होतात. नाही तर खूप जणांचं असं आहे रे बापरे महिना जावं लागतं डेंटिस्ट. तुम्ही कमी ह्याच्यात आलं तर कमी होणार. बरं. अजून मॅडम एक प्रश्न विचारते की आजकालच्या जनरेशनमध्ये ना मी तरुण मुलं जे असतात ब्रेसेस खूप जास्त प्रमाणात त्यांचे दिसत आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ब्रेसेस मध्ये पुन्हा मी आता एक मजेशीर गोष्ट सांगते. 2 गोष्टी आहेत. एक तर ऍक्च्युअल गरज आहे आणि दुसरी फॅशन आहे. हो, माझ्या कॉलेजमध्ये 4 मुलींनी लावलं ना, माझा एक दात जरी वेडा वाकडा असला तर मला लावायचं आहे. तर दॅट इज असाइड, जोक्स असाइड. पण त्याला ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट असं म्हणतात. म्हणजे जेव्हा तुमचे दात वेडे वाकडे आहेत किंवा पुढे आहेत आणि क्राउडिंग म्हणजे खूप गर्दीमध्ये तुमचे समोरचे दात आहेत आणि आजकाल एवढा फेसवर कॉन्सन्ट्रेशन आहे ना मॅडम, इव्हन आपण आता तुम्ही मी इथे बसतोय, आपण 4दा आरशात बघतो आणि मग इथे बसतो. सो एव्हरी न्यू जनरेशन नाव डेज वॉन्ट एकदम छान दात, मोत्यासारखे दात, एकदम परफेक्ट अलाइन मध्ये, स्माइल लाईन छान पाहिजे, हसले की छान सेल्फीज यायला पाहिजे, स्पीच चांगला पाहिजे. आणि आता जे HR म्हणजे जो कॉस्मोपॉलिटन चाललंय, CEOs आहेत, पोस्ट पण अशा झाल्यात आला की आजकाल सगळ्यांना असं वाटतं माझं बोलणं महत्वाचं झालंय. म्हणून ब्रेसेस किंवा अलाइनर्स किंवा ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट हे वेडे वाकडे दात सरळ करण्यासाठी असतं आणि पुढे दात असलेले मागे घ्यायचे किंवा खूप जणांचे दातावर दात खूप डीप बाईट असतो ते ओपन करण्यासाठी असतं. इन शॉर्ट, वेडे वाकडे दात सरळ करण्यासाठी वायरिंग किंवा ब्रेसेस. आणि त्याच्यातच आता लेटेस्ट आलंय म्हणजे अलायनर्स आलेत. अलायनर्स इज ट्रान्सपरंट. तुम्ही म्हणाले मला ब्रेसेस दिसतात, ब्रेसेस म्हणजे वायरिंग ते दिसतं. अलायनर्स इज ट्रान्सपरंट. यू कॅन वर्क कॉन्फिडेंटली. दात पुढे करताना मागे करताना ब्रेसेस नाही दिसणार. तर ज्यांचं काम आहे हल्ली ऑफिशियली बोलायचं, करायचं, प्रेझेंटेबल राहणं, तर अलाइनर्स आर ट्रान्सपरंट फॉर्म ऑफ ब्रेसिंग ट्रीटमेंट. ओके मॅडम, खूप छान उत्तरं मिळतात मला तुमच्याकडनं. तर आता आपण ना एक रॅपिड फायर राऊंड घेऊयात, ज्याच्यामध्ये मी काही तुम्हाला प्रश्न विचारणार, तुम्ही अगदी थोडक्यात मला त्याची माहिती द्यायची, उत्तरं द्यायची. टूथपेस्टचा फ्लेवर कोणता आवडीचा तुमच्या? मिंट. अच्छा, ओके. ब्रश सकाळी की रात्री? दोन्ही वेळेस. दात दुखी टाळण्यासाठी काय उपाय? बेस्ट इज ईट रॉ फूड. ओके. कच्चं जेवढं खाल ओके तेवढं, आणि फायब्रस. बरं, पण दात दुखतायत त्यावेळेस आम्ही काय करू शकतो? म्हणजे आता दात दुखतायत आमचे, तर घरगुती काय उपाय सांगू शकतो? लौंग का तेल. अच्छा. दादी का माँ का नुस्खा. हो, आमच्या खूपशा मटेरियल्समध्ये पण क्लोव्ह ऑइल असतो. बरं, डेंटिस्टकडे जाणं भीतीदायक असतं की मजेदार असतं? मी असं म्हणेल, भीती जी आम्ही मजेशीर घालून देतो. बरं. मजेने त्यांची ती भीती आम्ही घालून देतो. अरे वा, किती छान. ब्रेसेस वर्सेस स्माइल डिझाईन, कोणता बदल जास्त चांगला आहे? ऑलवेज ब्रेसेस. स्माइल डिझाईन मध्ये तुम्हाला खूप प्रिकॉशन्स असतात आणि कॉस्मॅटिक ट्रीटमेंट असं असतं. म्हणजे जर दोघांचं कम्पॅरिझन केलं तर ऑलवेज ब्रेसेस आर बेटर. दॅट इज परमनंटली डन. बरं, आता तुमचा जसा छंद आम्हाला माहिती आहे की गार्डनिंग करायला तुम्हाला आवडतं, तर आवडतं फुल कोणतं आहे तुमचं? गुलाब. अच्छा. इनडोअर की आउटडोअर, कोणते फुलं? प्लांट्स. मला प्लांट्स इनडोअर जास्ती आवडतात बिकॉज दे मेक म्हणजे दिवसभर आपल्या समोर असतात आणि खूप एक चांगला इफेक्ट आपल्याला देतात दिवसभर. झाडांना पाणी घालण्याची आवडती वेळ? 11 वाजता. 10:30 ते 11 म्हणजे फिक्स वेळ आहे झाडांना पाणी घालायची. खूप म्हणजे ती मी चुकवतच नाही. ते करून मी माझ्या OPDला जाते. बागेत बसून वाचायला आवडणार एखादं पुस्तक? मी तुम्हाला सांगू, आय एम अ व्हेरी बॅड ॲट रीडिंग बुक्स. मला गाणे ऐकायला खूप आवडतं अँड दॅट आय डू. मी छान गाणे लावते आणि माझं गार्डनिंगचं काम करते. अरे वा, छान. आता जसं की तुम्ही सोशल वर्कही करतात, तर त्याबद्दल थोडंसं की तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली? माय फादर ऑफकोर्स, माझे वडील. बरं. आवडतं समाजकार्य, महिला, बालक की पर्यावरण? फ्रँकली स्पीकिंग तिन्ही. आवडतं. हो, कारण की गरज आपल्याला तिघांची आहे. पर्यावरणची सर्वात जास्ती आय थिंक सो. म्हणजे जे आता आपण डेली बघतोय, जे चालू आहे सगळीकडे, पर्यावरण सर्वात महत्वाचं. बरोबर.
समाजकार्य आव्हान आहे की प्रेरणा आहे? प्रेरणा. ओके मॅडम, रॅपिड फायरची खूप छान उत्तरं तुम्ही दिलीत. आता आपण थोडंसं मिथ्स घेऊयात, जे लोकांमध्ये खूप सारे गैरसमज आहेत त्याबद्दल आपण थोडंसं बोलूयात. की दररोज दिवसातून फक्त एकच वेळा ब्रश करावा? नाही. ब्रश केल्याने दातांची झीज होते? एक्सेस सगळा राग दातांवर काढला तर नक्की. तर एक ब्रशिंगची पद्धत असते आणि ब्रशवर तुम्हाला प्रेशर नाही द्यायचंय. म्हणजे आपण म्हणतो ना, राग काढल्याने ते नक्की झिजणार, पण त्यांनी एकदम प्रेमाने केलेले ते नाही होणार. कॅव्हिटी फक्त चॉकलेटमुळेच होते का? नाही. ऑल स्वीट अँड फूड आणि आपण म्हणतो ना सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे, जसं मी तुम्हाला म्हटलं, ते दातांना झिजवतात आपल्या. बरं, आता गार्डनिंग बद्दल आपण बोलूयात. की झाडांना जास्त पाणी घातल्यामुळे झाडं चांगली वाढतात असं मीच आहे? अजिबात नाही. एक्सेस मध्ये काहीही खराब आहे. हो, तेही आहे. इंडोर प्लांटला सूर्यप्रकाश लागत नाही असं मीच आहे? नाही, सूर्यप्रकाश नाही लागतं, पण इनडायरेक्ट लाईट लागतो कधीतरी तुम्हाला. हो, समटाईम दे नीड लाईट. तुम्हाला एक महिनाभराने किंवा 15 दिवसांनी कधीतरी त्यांना थोडंसं इनडायरेक्ट लाईट. म्हणजे एकदमच कोंदटमध्ये तुमचे झाड कधीच एकदम हेल्दी नाही होणार. समाजकार्य म्हणजे फक्त आर्थिक मदत करणे? नो, नॉट ॲट ऑल. खूपशा समाजकार्य असं आहे मॅडम की जिथे आर्थिकची गरज नसते, पण आपण म्हणतो ना इमोशनली अटॅच होणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं. आणि स्पेशली द फील्ड विच वी आर वर्किंग इन, म्हणजे आम्ही म्हणतो आपण जसं महिला आणि बालविकास ह्याच्यासाठी किंवा वृद्ध लोकांसाठी, जसं मी तुम्हाला म्हणाले की ओल्ड एज होममध्ये तुम्ही जाता, तिथे तुम्ही पैसा घेऊन जाऊ नका, तुम्ही तिथे काही वस्तू जाऊन, तुम्ही त्यांच्याशी जाऊन गप्पा मारा, तुम्ही त्यांच्याशी जाऊन मजा करा. ते खूप 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 समाधान होईल त्यांना. सो सोशल वर्क इज नॉट ॲट ऑल ओनली अबाउट मनी. बरोबर. आणि समाजकार्य करताना NGO किंवा संस्था असतात, त्यामार्फतच तुम्हाला करता येतं की तुम्ही असं कोणीही समाजकार्य करू शकता? आपण दिल्लीमध्ये पण समाजकार्य खूप करू शकता मॅडम. तुम्ही आज ते करतात आहे, ते पण एक टाईपचं तुम्ही लोकांपर्यंत पोहोचताय, लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचताय, हे पण एक टाईपचं समाजकार्यच तुम्ही करताय. तर समाजकार्याला कोणीही संस्था किंवा NGOची गरज नाही आहे. आणि तुम्ही त्याला अटॅच असला तर वेल अँड गुड, पण समाजकार्य तुम्ही एकटा माणूसही करू शकता. मॅडम, आता जाता जाता एक प्रश्न मी तुम्हाला विचारते की तुम्ही समाजकार्य करतायत, तर त्याच्यामध्ये काही एखादी अनुभव जो तुम्हाला आठवणीत राहिलेला आहे असं आमच्यासोबत शेअर करू शकतात? अनुभव तर खूप आहेत मॅडम, चांगले पण आहेत, वाईट पण आहेत. चांगलं असं आहे की मॅडम, जेव्हा तुम्ही समाजकार्य करता ना, तेव्हा तुम्ही लेवल ऑफ की तुम्ही काय लेवलला जाऊन करायचं आहे, की ही लेवल माझी नाही आहे, वाय शुड आय डू दिस, हे डोक्यातून जर तुम्ही काढून टाकलं आणि जर तुम्ही जिथेही काम करताय, समज मी आता तुम्हाला एक ओल्ड एज होमचं सांगते. मी मागच्या वर्षी खूप काम केलं मॅडम, ॲज बिंग इनोव्हिल प्रेसिडेंट. म्हणजे कल्याणची जी तुम्हाला म्हणते प्रेस्टिजियस स्वागत यात्रा जी होती, त्याची मी होस्ट होते मागच्या वर्षी. आणि त्याच्या अंतर्गत मी अनेक कार्यक्रम राबवले, म्हणजे काळा तलावला, फडके मैदानला. खूप मला म्हणजे KDMC आपल्या कमिशनर मॅडम होत्या इंदुराणी जाखड, त्यांनी खूप मदत केली आणि आम्ही खूप कार्यक्रम मागच्या वर्षी केले. म्हणजे जेणेकरून आपण म्हणतो ना पैसा, जसं आपण म्हणतो फायनान्शियली दे वर व्हेरी स्ट्रॉंग, पण आपण म्हणतो ते होतात, नजारा देखने लायक होता है, तामझाम होता है, अच्छा लगता है. पण जेव्हा तुम्ही ओल्ड एज होममध्ये जाता, इट्स व्हेरी टचिंग. म्हणजे लोकांना वेळ मिळत नाही की आपल्या पेरेंट्सशी आपण जाऊन राहावं किंवा बोलणं. मला तर हे आधी वाटतं की ओल्ड एज होममध्ये ठेवायची गरजच का पडते, पण ते माहीत नाही, ज्यांच्या त्यांच्या त्या प्रॉब्लेम्स असतात लाईफमध्ये. पण जेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर जाता, बोलता, त्यांच्याबरोबर, मी त्यांच्याबरोबर खेळले, त्यांच्याबरोबर डान्स केले, आणि मॅडम जेव्हा तिथून निघालं, म्हणतात ना पॅर भारी होणार असं, म्हणजे मला निघवत नव्हतं आणि ते लोक पण मला सोडत नव्हते. तसंच आपलं ओल्ड एज होम आहे, आपले वृद्धाश्रम किंवा ऑर्फनेज आपण म्हणतो. का अनाथ झाले, काय झालं असेल, ते सगळं सोडून द्या, पण आमच्या मुलांचं, आपल्या स्वतःच्या मुलांचं कम्फर्ट बघा आणि तिथे जाऊन तुम्ही त्यांच्याबरोबर एक दिवस राहा. बरोबर. बिस्किटं घेऊन जाऊ नका, मुलांचा वाढदिवस सेलिब्रेट करायला तिथे जाऊ नका, तिथे जाऊन त्यांच्याबरोबर राहा. त्यांना तुम्ही, म्हणजे मी गेले ना एकदा, तुम्ही मला अनुभव विचारलं तर एक फक्त मीट अँड ग्रीटला गेलेले, काहीही घेऊन गेले नाही मॅडम, तुम्ही विश्वास नाही ठेवणार, काहीच घेऊन गेले नाही. म्हटलं फक्त मुलांबरोबर गप्पा मारायच्या. तर अक्षरशः मुलांनी स्वतःचे पुस्तकं काढून मला हे ड्रॉइंग, म्हणजे त्यांचं बघणारं कोणी नाही. आपण आपल्या मुलांचं किती कौतुक करतो, पण त्यांना ती कौतुकाची गरज आहे. त्यांना अरे वा छान केलंय तू खूप, त्याची पण गरज आहे. एव्हरीथिंग इज नॉट फायनान्स.
जसं इमोशनल अटॅचमेंट खूप लोकांना गरज आहे मॅडम, आणि खूप गरज आहे त्याची. आणि दुसरं ॲस्पेक्ट म्हटलं आपण तर मेडिकल ॲस्पेक्ट, जसं आपण कॅन्सर म्हणतो किंवा काय, तुम्ही अनुभव म्हणाला मॅडम. म्हणजे जरी मी फ्रीमध्ये मॅमोग्राफी कॅम्प अरेंज केलं ना तरी बायका येत नाही. तो एक मिथ आहे की काहीतरी निघतं, उगाच निघालं की काहीतरी करावं लागतं. दिस इज ॲब्सोल्युटली रॉंग, ॲब्सोल्युटली रॉंग. जेव्हा तुम्हाला कॅन्सर ही स्टेज 4थ्या किंवा 5व्या स्टेजला तुम्हाला जेव्हा कळते तेव्हा तुम्ही काही करू शकत नाही. तर हे आम्ही कितीदा बघितले की लोकांना बोलवावं लागतं कॅम्पसाठी की अरे फ्रीमध्ये हे कर लो, नाही करणार आहे. सो या माध्यमातून मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की जे काही फ्री नाही तुम्ही पेड करा. जर तुम्हाला असं वाटत असेल की मला फ्री नाही करायचं, किंवा फ्रीमध्ये कुठे कॅम्प्स होत असतील तर कुठे शाळा आहे मॅडम. आम्ही मागच्या वर्षी एक शाळेंच्या सगळ्या स्टाफसाठी घेतलंय, तिथे सुद्धा आम्ही मेमोग्राफीची गाडी नेऊन ठेवल्यावरही कोणी करायला तयार नव्हतं. सो माझं असं म्हणणं आहे की आय वुड अपील करेन रादर मी, येस, की तुम्हाला लवकरात लवकर जर कुठे तुम्हाला हे मिळतंय, चिकित्सा करायला मिळते किंवा टेस्ट करायला मिळते. सिम्पटम कळत नाहीत मॅडम, कॅन्सरचे सिम्पटमच कळत नाही. इवन मी सेंच्युरी हॉस्पिटलला अटॅच्ड आहे, तिथे वर्कर लोक भरपूर येतात माझ्याकडे, जे तंबाखू, गुटखा, सिगरेट, बिडी रेग्युलर आहे. त्याच्यात म्हणजे मला महिन्यातून 1-2 जणांना की तुला कॅन्सर आहे असं सांगावंच लागतं. आम्ही किती म्हणतो की टोबॅको सोडा, लहान मुलं आहेत, बायको बरोबर राहायचं नाहीये का तुम्हाला, कितीही वेडवाकडं या लोकांशी बोललं पण त्यांना व्यसनापूर्वी काहीच सुचत नाही. तर एक अपील ह्याची मेडिकल लाईन म्हणजे आपण जे तुम्ही समाजसेवा म्हणते की एक अपील आहे की थोडक्यात दाखवा. खूप आता फॅसिलिटीज अवेलेबल आहे, सगळे NGO ह्याच्यावर काम करतात आहे मॅडम. सगळ्या NGO, इवन आपले महानगरपालिका, पालिका, कलेक्टर, कमिशनर, सगळ्यांचा मोठा प्रश्न आहे की हेल्थ इश्यूज आपल्याकडे कशा, आता राईट फ्रॉम आपले सेंट्रल गव्हर्नमेंट, मोदी सरांपासून सगळ्यांचं आहे की हेल्थ इश्यूजवर जास्ती काम व्हायला पाहिजे. तर सगळ्यांनी त्याला सहकार्य दिलं तरच हेल्थ इश्यू होणार. बरोबर बरोबर बरोबर, ते आहे. खूप छान मॅडम, तुम्ही आलात आणि आमच्या स्टुडिओला, माझ्या चॅनलला भेट दिली, त्यामुळे तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि मला एवढंच सांगायचं आहे की नवरात्रीच्या एवढ्या छान पर्वावर तुम्ही असं म्हणजे नवदुर्गा हा कार्यक्रम छान अरेंज केलाय आणि ह्याच्यात मला बोलायची अपॉर्च्युनिटी दिली. आणि मी एक चांगली अँकर पण आहे मॅडम. आय एन्जॉय अँकरिंग व्हेरी मच. पण नेहमी मी बोलते, आज कोणीतरी माझ्याबरोबर बोलतंय, तर मला तर हे खूप छान वाटलं. आणि वेळेत म्हणजे आम्हाला तुम्ही एवढ्या वेळ काढून आणि बिझी स्केड्यूल मधून पण तुम्ही आमची आठवण केली, त्याच्यासाठी मी पण तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच.